हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावी समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊळचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील मनुष्य माणसाला ज्याप्रमाणे मार्गदर्शन प्राप्त होईल, ज्याप्रमाणे अनुभूती येईल, प्रचिती येईल, आत्मसाक्षात्कार होईल, अशा प्रकारे जरी मनुष्य भक्ती करत असेल, भक्तीचे प्रकार जरी अनेक असले तरी देवाला आवडणाऱ्या भक्तीचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा करतात. बरं, भक्तीचे प्रकार मुख्य 9 आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. मुख्य प्रकार 9 जरी असले तरी त्याचे अनेक प्रकार पडतात. अनेक प्रकारे जरी भक्ती मनुष्य करत असेल, त्याचे भक्ती करण्याचे प्रकार, भक्ती करण्याचं निमित्त जरी वेगवेगळं असेल, बरं का, प्रकार तर वेगवेगळे आहेतच भक्तीचे, पण भक्ती करण्याचे निमित्तही माणसाचे वेगवेगळे असतात. निष्कामतेने करणारे कमी मिळतील, कामनेने करणारे बरेच असतात. निरापेक्षेने भक्ती करणारे कमी मिळतील, अगदी कमी. अपेक्षा काहीतरी ठेवून, अशा अपेक्षा ठेवून काहीतरी मिळावं या उद्देशाने भक्ती करणारे अनेक असतात. परवा गणेश चतुर्थीच्या वेळेला आपल्या गावात ज्या वेळेला मूर्तीच्या रूपाने गणपती बाप्पा आपल्या गावात आपण आणतो, पूर्वी 1-2 असायचे, त्याच्यानंतर 4-5, 10-12, आता बरेच झाले. बरं का, संख्या जरी अनेक असली तरी आपण मनापासून जर विचार केला तर नवसाचे त्याच्यामध्ये जास्त असतील. बरं का, देवाची सेवा घडावी म्हणून आणणारे कमी, काहीतरी नवस केला, काहीतरी मागणी केली, त्याची पूर्तता झाली किंवा पूर्तता व्हावी म्हणून आणणारे जास्त. असो, आपला विषय असा आहे की भक्तीचे प्रकार जरी माणसाचे अनेक असले, भक्ती करण्याची पद्धत जरी माणसाची वेगवेगळी असली, भक्ती करण्याचं कारण जरी माणसाचं वेगवेगळं असलं, तरी देवाला कोणती भक्ती आवडते, साध्या आणि सोप्या भक्तीचं मार्गदर्शन या ठिकाणी प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबा करतात. भक्तीची ओळख करून देत असताना पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला सांगतात, संकल्पावी माया संसाराची. संसार सोडायचा नाही, संकल्पावी माया, त्याच्यामध्ये जे ममत्व निर्माण झालेलं आहे ना, जी माया निर्माण झालेली आहे, ती फक्त बाजूला करता आली पाहिजे. आणि मग ती माया जर आपल्याला बाजूला करायची असेल, ममत्व जर बाजूला करायचं असेल, तर अंतःकरणामधला अहंकार गळून पडला पाहिजे. ज्या आशेने, ज्या अपेक्षेने मनुष्य या ठिकाणी कार्य करतोय, ती आशा बाजूला ठेवली पाहिजे, ती अपेक्षा बाजूला ठेवली पाहिजे. निरापेक्षेने भक्ती माणसाने केली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी काय अंतःकरणामध्ये विचार करायला हवा, तर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. माणसाच्या अंतःकरणामध्ये समाधान का नाही आहे? खरं तर आपली निर्मिती करण्याच्या आधी असं म्हणतात, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. म्हणजे आपली व्यवस्था भगवंताने आपल्या आधी केलेली आहे.
मग आपल्या आधी जर आपली व्यवस्था भगवंताने केलेली आहे, मग आपण चिंता करतोय कसली? आपण आशा अपेक्षा करतोय कसली? मनुष्य जो आहे ना, तो आशेने जगत असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये आशेचा वाढ होत असते, दिवसेंदिवस वाढ होत असते. ज्याच्या पायाला चप्पल नाही ना, त्याला असं वाटतंय मला चप्पल मिळाली की बरं होईल. पण चप्पल मिळाल्यावर तो सायकलवाल्याकडे पाहतोय, सायकल मिळाल्यावर तो लगेच मोटरसायकलवाल्याकडे पाहतोय, मोटरसायकल मिळाल्यावर तो लगेच कुठे 4 चाकी गाडीवाल्याकडे पाहतोय. एखादं साधं घर असेल ना, तर त्याला असं वाटतं एकदाचा माझा हा पाया वगैरे व्यवस्थित झाला, 4 भिंती फक्त राहण्यापुरत्या झाल्या का बस. पण 4 भिंती झाल्यावर तो थांबत नाही ना, इकडे पडवी काढ, तिकडे पडवी काढ, इकडचे रूम तिकडे कर, तिकडचे रूम इकडे कर. बरं का, आशेने मनुष्य जगत असतो, आशेने मनुष्य कार्य करत असतो. परिस्थिती जर पाहायला गेलं, जर माणसाला योग्य मार्गदर्शक जर मिळाला नाही, योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही, मरतय तरी माणसाची आशा अपेक्षा पूर्ण होत नाही होत. आणि म्हणून मग त्यासाठी काय करायचं, आपण अंतःकरणामध्ये एक खुणगाट ठेवायची आहे, अंतःकरणामध्ये एक विचार करायचंय, काय ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण का माहितीये का, आपण किती जरी उठाठेवी केल्या ना संसारामध्ये, तरी त्या त्रासदायक आहेत. संसारामध्ये किती आपण धावपळ केली ना, त्याच्याने समाधान मिळतंय का दुःख मिळतंय? बरं, सुख मिळतंय का दुःख मिळतंय? किती जरी आपण धावपळ केली संसारामध्ये, बरं का, किती जरी काही साधना प्राप्त करून घेतली सुखासाठी, तरी सुख मिळतोय हा आपला भ्रम आहे. मे महिन्यामध्ये, एप्रिल मे महिन्यामध्ये ज्या वेळेला त्याच्या घरामध्ये खूप गरम व्हायला लागलं, म्हणजे पंखे पण गरम वाफ द्यायला लागले, बरं का, गरम हवा द्यायला लागले बाबा, त्यावेळेला ना घामोगीर व्हायला लागला. मग विचार करायला लागला तो आपण एसी आणू. आलं का लक्षात? एसी आणल्यानंतर त्याला 1 महिनाभर झोप मस्त लागली ना, काय 15-20 दिवस आनंदात झोपला तो मस्त, अगदी थंडगार एसीची हवा त्याने खाल्ली. पण जेव्हा बिल आलं तेव्हा विचार करतोय, 1500 रुपये येणारं बिल डायरेक्ट 3000 झालं कसं? सुख घेतलं त्याने, पण शेवटी नंतर काय आहे, दुःख आहे. आता एसीचं बिल बाजूला राहू द्या, संसारामध्ये कर्म करत असलेल्या त्या कर्माचं बिल पण असंच आहे, बरं का. फक्त ते काय होतंय माहितीये का बाबा, थोडं उशिरा येत आहे की नाही, थोडं उशिरा येत आहे. त्याच्यामुळे मनुष्य त्या टायमाला विचार करत नाही. तारुण्यात केलेली कर्म, तारुण्यामध्ये घडलेले विचार, तारुण्यामध्ये जे काही आपण चालत असतो, वागत असतो, जगत असतो, जे काही कार्य करत असतो, त्याचं बिल आपल्याला वृद्ध अवस्थेत येत असते. कधी ज्या वेळेला हातपाय क्षीण होतात, देहक्षीण होतो, बळ संपलं जाते, देहाची ताकद संपली जाते, त्यावेळेला त्याचं बिल येत आहे. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचे. आलं का लक्षात? या ठिकाणी आपण कार्य करत असताना संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध, जे काही आपल्या वाट्याला येत असेल, सुख किंवा दुःख, हे तिघांमुळेच येत असते. सुख किंवा दुःख, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान कर्म. एखादा आता चांगल्या प्रकारे परमार्थ करतोय, भक्ती करतोय, देवाचं स्तवन करतोय, नामस्मरण करतोय, बरं का, पण तरी सुद्धा त्याला त्रास असतोय, नाना प्रकारच्या व्याधी असतात, नाना प्रकारचं दुःख असतंय. आपण विचार करतोय की अरे हा मनुष्य एवढा देवाचा करतोय, तरी देव त्याच्या मागेच का लागले, त्यालाच दुःख का, त्यालाच व्याधी का, त्यालाच संकट का? हे प्रारब्ध असते. काही वेळेला हे संचित असते, बरं का. काही माणसं अशा प्रकारे जगतात की त्यांना धर्माचं काहीच नाही माऊली, नीतीचं काहीच नाही, त्यांना अनितीने जगतायत, अधर्माने वागतायत, देव धर्म पूजा अर्चा हे काही माहितीच नाही, नास्तिक विचाराचे, पण एवढे मौज मजा करतात, एवढे आनंदाने जगतात की त्याच्यावर काही धार्मिक कार्य करणारी माणसं, धर्म आचरणाने जगणारी माणसं विचार करतात की अरे आपण एवढं जगतोय, पण आपल्याला जे सुख मिळत नाही तो किती सुखी आहे. त्याला कारण ही प्रारब्ध किंवा संचित, बरं का. काहीतरी पूर्वपुण्य आहे, आपण बोलतो पण ना, काहीतरी त्याची पूर्वपुण्य असेल म्हणून त्यांना ते मिळालेलं आहे, त्यांना ते हे केलेलं आहे की नाही. दुसरं,
या कलियुगामध्ये क्रियमान कर्माचं असं सांगितलेलं आहे की तुम्ही जी आत्ता कर्म करताय ना त्याचे तुम्हाला फळ चांगलं किंवा वाईट आत्ताच भेटणार आहे, बरं का. नंतर काय असेल ते वेगळं आहे, त्याचा हिशोब वेगळा आहे. नंतर जे काय असेल ना, स्वर्ग नरक जे काय असेल ते त्याचा हिशोब वेगळा आहे. पण आता जी आपण कर्म करतोय ना त्याची फळप्राप्ती सुख किंवा दुःख पण ते आताच आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून मग आपण काय करावं, जगद्गुरु तुकोबा म्हणतात आपल्याला जर आनंदाने जगायचं असेल, आपल्या जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल, आपल्या आयुष्यात जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर तुका म्हणे वाहू तयावरी भार. कोणावर भार व्हायचा आपण? आपल्याला काय पाहिजे जे आपल्याला कळत नाही ते देवाला कळतंय, बरोबर आहे की ना. उद्याचं नियोजन जेव्हा आपण आज करतोय की ना त्यावेळेला आपल्या नियोजनाप्रमाणेच उद्या होईल असं नाही. आपण बोलतोय उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मला कामाला जायचंच आहे. काय बोलतोय आपण? उद्या कुठल्याही परिस्थितीत मला कामाला जायचंच आहे. किती ठरवलं रात्रीत एवढा पाऊस होतो की इकडचा पण पूल बुडतो आणि इकडचा पण पूल बुडतो, वालकस मधून बाहेर पडायला रस्ताच नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, आपल्या नियोजनाप्रमाणे होईलच असं नाही, पण देवाच्या नियोजनाप्रमाणे मात्र निश्चित होत असते, देवाच्या नियोजनाप्रमाणे होत असते. म्हणून ज्याला हे सगळं कळतंय, सगळ्याचा निर्माता तो आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य गुण बोलविते हरिविण, देखावे ऐकावे एक नारायण तयाचे भजन चुक नका. हे सगळं ज्याला कळतंय ना, हा सगळ्याचा नियंता जो आहे ना त्याच्यावर आपण भार टाकावा. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. संतांनी हेच कार्य केलं ना. जगद्गुरु तुकोबांनी संसार केला पण देवापायी अर्पण केला. मौली ज्ञानोबा म्हणतात संसार केला नाही का, पण कसा अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीना तिन्ही लोक. आम्हाला आमच्या संसारात जर राग आला ना तर आवराला लागतंय त्याला, बाबा तुमच्या पाया पडतो पण तुम्ही गप बसा. पोरं बोलतात बाबा तुमच्या पाया पडतो पण तुम्ही गप बसा. बाई बोलते अहो तुमच्या 10 वेळा पाया पडते पण गप बसा, शेजारी काय म्हणतील. आम्हाला जर राग आला तर आमचा राग आवरायला लागतोय, बरं का. नाथ महाराजांनी संसार केला पण नाथ महाराजांना राग आणण्यासाठी लोकांना प्रयत्न करायला लागला. किती फरक आहे ना. आम्हाला राग आल्यानंतर लोकांना आमच्या घरातल्यांना आवरायला प्रयत्न करायला लागतो आणि नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोकांना प्रयत्न करावा लागला. आमच्या संसारात आणि त्यांच्या संसारात हा फरक आहे. हा फरक राहू नये म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात वाहवा संसार देवा पायी, अर्पण करावा देवा पायी तो संसार. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या वालकस गावातील हे कडव परिवार आणि कडव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी चंद्रभागा मुंगा कडव आईसाहेबांना 28 जुलै रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापक काळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर त्यांच्या पांचात आमचे रमेशदादा असतील, रामदादा असतील, कैलासवासी श्यामदादा, गुलाबताई असतील, कमलताई असतील, विमलताई असतील कैलासवासी, त्याचप्रमाणे बेबीबाई फसाले. हा कडव परिवार आणि ह्या कडव परिवाराचे आप्तेष्ट, ह्या सगळ्यांना आईने प्रेम दिलं, जीव लावला, आपल्या मुलांचं संगोपन केलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि ह्या प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबा जे म्हणतात की नाही, हिची थोर भक्ती आवडते देवा. देवाला आवडणारी जी थोर भक्ती आहे ना ती भक्ती आईसाहेबांनी अंतरात्मा असताना केली, देव साक्षीला असताना केली, म्हणून त्या हरिभक्त परायण होत्या. आलं का लक्षात? हरिभक्त परायण होत्या त्या. देवाचं कार्य त्यांनी केलं, देवाचं नामस्मरण त्यांनी केलं, देवाची भक्ती त्यांनी केली. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाने जे करायला हवं ते ज्यांनी केलेलं आहे, ज्यांच्याकडून ते कार्य घडलेलं आहे, उभ्या आयुष्यामध्ये आपण त्यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. खरं तर आज या
कलियुगामध्ये आणि या युगामध्ये प्रस्तुत जे काही आता चालू असलेलं जग आहे, काळ आहे, ह्या काळामध्ये वागत असताना, जगत असताना हम दो हमारे दो अशा प्रकारे आम्ही वागत असतोय. आम्ही दोघे असेल तर आम्हाला 2च मुलं बरी. आता तर एकावरच आलाय मौली. बरं का, बहुतांशी सुशिक्षित माणसं जी आहे, जी शिकलेली माणसं आहेत, ती एकावरच समाधान मांडतात. असो, या ठिकाणी सांगायचं झालं तर ही 7 भावंड, मला माहिती नाहीये ह्या कडव परिवाराची सुरुवातीची परिस्थिती काय असेल, पण मला एवढं माहिती आहे की ह्या माणसांनी ज्या वेळेला आपला परिवार सांभाळला ना, त्या वेळेला उद्या काही मिळेल की नाही मिळेल याचीही गॅरंटी नव्हती. आज मिळालंय, पण उद्या काही मिळेल की नाही मिळेल खायला याचीही गॅरंटी नव्हती. आज आम्ही वर्षाला वर्ष येईपर्यंत पुरेल एवढं धान्य आमच्या घरात असतंय. शेतकऱ्याचं जर पाहायला गेलं तर तेवढं ठेवतंय, बाकीचं ते विकून टाकतंय. बरोबर आहे की नाही? त्याच्या पुढे जर विचार केला तर कमीत कमी महिनाभर पुरेल एवढं किराणा साहित्य आमच्या घरामध्ये असतंय. त्यांच्या मानात आम्ही पैशाने श्रीमंत झालो, पण मनाने मात्र गरीब आहोत. कारण ह्या माणसांनी भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली, कधी कोणाचा द्वेष केला नाही, कधी कोणाचा मत्सर केला नाही. यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कर्म यांनी केले, कार्य यांनी केलं, आणि म्हणून चालता बोलता मृत्यू आला त्यांना. आम्ही ज्या वेळेला देवाच्या पुढे हात जोडतोय की नाही, त्यावेळेला बहुतांशी हात जोडणाऱ्या माणसांची देवाला पहिली प्रार्थना असते, देवा मला चालता बोलता मृत्यू दे. आहे की नाही? प्रत्येकाची पहिली प्रार्थना, पहिली मागणी जर देवाकडे कुठली असेल ना, तर देवा मृत्यू तर आढळ आहे, जाणं तर आढळ आहे, जाणं तर प्रत्येकाला आहे, जाणं हे सत्य आहे, मृत्यू हे सत्य आहे. फक्त देवा तो मृत्यू देताना मला चालता बोलता मृत्यू दे. मी म्हणेन या आईसाहेबांचं वय वर्ष 85. मला माहित नाही आम्हाला लाभेल का नाही लाभेल तेवढं, बरं का, पण 85 वर्ष त्यांनी या ठिकाणी कार्य केलं. आणि 85 वर्ष कार्य करत असताना केवळ एका दिवसाचा आजार, आहे की नाही, चालतं बोलतं या जगाचा निरोप घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने ही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं पुण्यकर्म आणि त्या पुण्यकर्माची प्रचिती आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संकट येत असतात, प्रसंग येत असतात, पण मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतोय की ही जी वृद्ध माणसं आहेत ना, ती खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत. मन कसं असावं त्या माणसांचा आपण विचार करावा. माणसाने कशा प्रकारे धैर्य धरावं, अनेक संकटांना तोंड देऊन, अनेक प्रसंगांना तोंड देऊन आपण आपल्या जीवनाचा मार्ग, प्रवास सुरळीतपणे कशा प्रकारे चालू ठेवावा याचं आदर्श युक्त उदाहरण म्हणजेच ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी चंद्रभागा मुंगा कडव आई साहेब. का ते पण सांगतो तुम्हाला. प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं जर दुःख असेल तर आपल्या आधी आपण जन्म दिलेल्या मुलाने जाणं. सगळ्यात मोठं दुःख. कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की माझ्या हयातीत मी असताना माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचा किंवा माझ्या मुलाचा मी प्रेत पाहावा. कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही, कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही. उलट अर्थी आई वडील जेव्हा जेव्हा देवाला प्रार्थना करतात ना, जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतात ना, तेव्हा तेव्हा मुलांसाठीच प्रार्थना करत असतात. तुम्हाला सांगू का, जी मुलं आई वडिलांना त्रास देतात ना, ते आई वडील सुद्धा देवाकडे त्या मुलांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतात. खरं तर आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करणारं ह्या जगातलं दैवत जर असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. स्वतःच्या सुखासाठी आई वडील कधीच देवाकडे प्रार्थना करत नाही, कधीच नाही. स्वतःच्या सुखाची अपेक्षा कधीच आई वडील करत नाहीत. त्यांच्या हयातीमध्ये, त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जर पाहायला गेला ना, तर ते नवस करतील मुलांसाठी, ते प्रार्थना करतील देवाला मुलांसाठी, उपवास करतील, उपवासाचं जे काही फळ असेल ना, देवा ते आमच्या मुलांच्या पदरात टाक. उपवास यांनी करायचा आणि फळ त्यांच्या पदरात टाकायला सांगायचं. काय भूमिका असेल आई वडिलांची, काय मन असेल आई वडिलांचा, विचार करा. आणि म्हणून आईसाहेबांच्या हयातीमध्ये, आईसाहेब असताना
नवे तर बाबा असताना सुद्धा त्यांच्या एका मुलीचं जाणं झालं, कैलासवासी विमलताई पाटील. ताईसाहेबांनी आपला निरोप घेतला. सगळ्यात मोठं दुःख जर असेल आणि सगळ्यात मोठं माणसाला आपल्या आयुष्यामध्ये खचण्याचा एक प्रसंग जर असेल तर तो म्हणजेच आपल्या समोर आपली मुलगी जाते. त्यावेळेला त्या आईवडिलांची काय परिस्थिती होत असेल ना, ती त्यांनाच माहिती. ते अवर्णनीय आहे, त्याचं वर्णनही आपण करू शकत नाही, त्या दुःखाचं वर्णन करू शकत नाही आपण. एक पहिला प्रसंग झाला, त्याच्या पाठोपाठ लगेचच ज्यांच्या बरोबर गेली 40-45 वर्ष आपण संसार केला, अधिक असेल, 50 वर्ष असेल, 55 वर्ष असेल, ज्यांच्या बरोबर आपण संसार केला, ज्यांच्या बरोबर आपण राहिलो, नवे पती हा परमेश्वर म्हणून सेवा करणारी माणसं आपल्याला वृद्ध अवस्थेमध्ये आज म्हाताऱ्यांच्या रूपात पाहायला मिळतात. बरं का? परमेश्वर. आज महिला पुरुषांसाठी काय काय शब्द वापरतात आणि काय काय दृष्टीने पाहतात ते त्यांनाच माहिती बाबा. पण ही वृद्ध माणसं जी आहेत ना, त्यांच्याकडे जर बघितलं ना तर खऱ्या अर्थाने संस्कार आणि संस्कृतीची जाणीव आपल्याला होते, जाणीव होते. आणि म्हणून त्या ठिकाणी मुलीचं दुःख विसरत असतानाच 50-55 वर्षे ज्यांनी आपल्याला आधार दिला, ज्यांच्या आधारावर आपण जगलो, वागलो, राहिलो, या समाजामध्ये, या कडव परिवारामध्ये आपण हे दिवस काढले. खऱ्या अर्थाने सुख दुःख असेल, सुखही वाटून घेतलं आणि दुःखही वाटून घेतलं. बाबांवर काहीतरी प्रसंग यावे त्याची चिंता आईने करावी, आईला काहीतरी दुःख व्हावं ते बाबांनी वाटून घ्यावं, त्याचं निवारण करण्याचं काम त्या बाबांनी करावं. आणि 2005 साली बाबांनी आपला निरोप घेतला, या कुटुंबाचा निरोप घेतला. या कडीव परिवाराचं पितृक्षेत्र हरपलं गेलं 2005 साली. आता मात्र संपूर्ण जबाबदारी आईसाहेबांवर आली. बापाची ही माया, बापाचं ही प्रेम, बापाचं असलेलं मार्गदर्शन आणि ती सेवा करण्याची जबाबदारी आईसाहेबांवर आली. दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सागरामध्ये मस्तकी असा प्रवाहाच्या लाटा शांतपणे उसळत असताना पूर्वेकडून एखादा ओंडका यावा, पश्चिमेकडून एखादा ओंडका यावा आणि दोन्ही ओंडक्यांची भेट व्हावी. ती भेट झाल्यानंतर काही काळ ते दोन्ही ओंडके एकमेकाला सोडत नाहीत, एकमेकाच्या आधाराने राहत असतात. पण त्याच वेळेला त्यांचा आधार ज्या वेळेला एकमेकाला हवा असतो, एकमेकाच्या आधारावर ज्या वेळेला ते कार्य करत असतात, एकमेकाचा आधार आपल्याला शेवटपर्यंत असावा, राहावा या उद्देशाने ज्या वेळेला ते कार्य करत असतात, त्याच वेळेला एखादी लाट अशी यावी आणि ती लाट त्या दोघा ओंडक्यांना विभिन्न करून टाकते. ती विभिन्न अशा प्रकारे करून टाकते की पुन्हा आयुष्यामध्ये कधीही त्यांची भेट होत नाही. याला जन्म मृत्यूचा लाट म्हणतात. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. 2005 साली बाबांनी निरोप घेतला. दोन्ही ओंडक्यांची फाटाफोड झाली पती पत्नीची. आता मात्र जबाबदारी आली आई साहेबांवर, संपूर्ण कडव परिवाराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलाबाळांची. त्यातही त्या संसाराला सांभाळत असताना, सावरत असताना, आपल्या मुलाबाळांवर संस्कार करत असताना, आपल्या मुलाबाळांचा संसार डोळ्यामध्ये सुखाने पहावं अशी आशा अपेक्षा करत असताना 2014 साली आई साहेबांचा एक मुलगा कैलासवासी श्यामदादा सोडून गेले आई साहेबांना. आणि मात्र आता तिसरं दुःखाचं सावट पसरलं. आयुष्यात अनेक प्रकारचे दुःख माणसाला येत असतात. आपली सुरुवात अशी होती माऊली
की ह्या वृद्ध माणसांचा आदर्श आम्ही का घ्यावा? अरे आज एखाद्या 7-8 वर्षाच्या मुलाच्या हातातून जर आईने मोबाईल हेसकला, मोबाईल जर घेतला, तर तो मुलगा जाऊन आत्महत्या करतोय. एवढ्या हलव्या मनाची माणसं आज आम्हाला पाहायला मिळतात. माझ्या मुलाने व्यसन करू नये म्हणून प्रत्येक बापाला वाटत असते, पण ज्या वेळेला माझा मुलगा व्यसन करतोय असं जेव्हा बापाला कळतंय, त्यावेळेला 4 शब्द जेव्हा तो बाप त्या मुलाला बोलतोय ना, त्यावेळेला त्याला ते असह्य होत आहे. आणि 20-25 वर्षाचा तरणा ताठ मुलगा ज्या वेळेला आत्महत्या करतोय ना, त्यावेळेला मला जाणीव होते किती हलव्या मनाची माणसं आज निर्माण झालेली आहे. मी माझ्या डोळ्यासमोर एक उदाहरण बघितलेलं आहे. एकदा काय मुलगा मोठा झाला, तरणा ताठ झाला, त्याच्याकडे बळ आलं, शक्ती आली. असं म्हणतात बापाची चप्पल त्याला एकदा व्हायला लागली की बापाच्या अशा अपेक्षा असतात, आता मला विश्रांती मिळेल, आता मला शांती मिळेल, आता मी कमी धावपळ केली तरी चालेल का, तर माझा मुलगा करता कमवता झालेला आहे. 25 वर्षाचा मुलगा, बाप त्याचं निरीक्षण करतोय, आज कामाला जाईल, उद्या कामाला जाईल. कामाला जायचा ना, गोडाऊनला 10-12 दिवस काम केलं बाबा, ते पैसे आले की ते उडवायचा, चांगला मोबाईल घ्यायचा, बॉल बॅट घ्यायचा, पोरांच्या बरोबर क्रिकेट खेळायला जायचा. 4-4, 5-5 दिवस मुलगा घरी दिसत नव्हता बाबाला. एक दिवस फक्त बाप त्याला बोला, अरे दादा तू मोठा झालेला आहे, तुझं तुझं लग्न करायला लागेल. समोरची मंडळी आल्यानंतर त्यांना काय सांगायचं, माझा मुलगा बॅट बॉल खेळतोय, त्याच्यामध्ये रममाण झालेला आहे, लोकांचे ग्राउंड गाजवतोय, लोकांच्या शेतावर माळावर पडलेला असतो, हे सांगायचं का? अरे प्रत्येक बापाला वाटतंय ना की माझ्या मुलाने चांगल्या प्रकारे काबाड कष्ट करावे, त्याने मोठे व्हावं ना. त्यासाठी आई वडिलांचे आशीर्वाद असतात दादा, त्यासाठीच आई वडिलांचे आशीर्वाद असतात. आपलं मगाशीच बोलणं झालं की मुलाने आई वडिलांना किती जरी त्रास दिला तरी आई वडील मुलाला कधीही शाप देत नाहीत, कधीही नाहीत. आणि अशा प्रकारे जेव्हा त्या करण्या ताठ मुलाला त्या बापाने समजवण्याचा प्रयत्न केला ना बाबा, दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला सूर्य उगवण्याच्या आधी त्या मुलाने जाऊन आत्महत्या केली. काय वाटलं असेल रे त्या बापाला, काय वाटलं असेल? आणि म्हणून जरा जरी सासू काही बोलली तरी सून नको तो विचार करते, आणि जरा जरी सून काही बोलली तरी सासू नको तो विचार करते. अशी तुम्हाला 100 उदाहरणं दाखवेल मी, 100 उदाहरणं दाखवेल. पण आज जी वृद्ध माणसं आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी 80-85 पार केलेले आहे, सासूरवास कशाला म्हणतात त्यांना विचारा. काय अरे घरामध्ये राबायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं, त्यांचे केस कुठे, त्यांचे कपडे कुठे, काय अवस्था असायची. कारण घरातल्या कामाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असायची, बाहेरच्या कामाची, शेताच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर असायची. तुम्हाला सांगू का, रात्रीच्या वेळेला जर 10 भाकरी तयार केल्या असतील, 10 भाकरीपैकी जर समजा सगळ्या भाकरी संपल्या, चतकोर अर्धी जर उरली, तर तेवढी खाऊन पाणी पिऊन निवांत झोपून घेणारी माणसं आज आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. विचारा त्यांना सासूरवास काय असतो तो. म्हणून अनेक प्रसंग आले, पण कुठल्याही प्रकारे आईसाहेबांनी वाईट विचार केला नाही, जीवन संपवण्याचा विचार केला नाही. अरे डोळ्यासमोर मुलगा गेला, पण तरी सुद्धा आईसाहेबांनी जगण्याचा मार्ग शोधला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या हयातीत आपली मुलगी गेली, तरी सुद्धा आईसाहेबांनी जगण्याचा मार्ग शोधला. आपल्याला आधार असलेले पती आपल्याला सोडून गेले, तरी सुद्धा आईसाहेबांनी जगण्याचा मार्ग शोधला. मी म्हणतोय प्रसंग आला, संकट आली म्हणून आत्महत्या करणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. पण प्रसंगांना तोंड देऊन, संकटांना तोंड देऊन शेवटपर्यंत मरेपर्यंत जगणारी माणसं श्रेष्ठ असतात. आणि आपल्याला मरेपर्यंत जगायचं आहे, मरेपर्यंत जगायचं आहे. जगता जगता मरणारी माणसं बरीच आहेत, बरं का. 2 अवस्था आहेत त्या. श्वास संपलेले आहेत, खोटमध्ये पडलेला आहे, पोरी 4-4 वेळा पाणी पाजून गेलेले आहेत, मुलांनी 4-4 सुट्ट्या टाकून घरी राहण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण बाबा काही जात नाही, बरं का. शेवटची अपेक्षा त्याची एकच असते, आता त्याला माहिती आहे माझं सगळं संपलंय, माझं मला काही करता येत नाही. मुली पाणी पाजून गेल्यात, पोरं पण घरी राहतात, आज जाईल का बाबा, उद्या जाईल, परत आपण कामाला जायचं ना, बाबाने 8 पाजा म्हणजे लोक बदलायला 1 दिवस पण नाही राहता आलं का. लोकांना काय माहिती किती सुट्ट्या टाकून आतापर्यंत राहिला. असो, त्याला माहितीये मला
जायचंय, माझी तयारी झालेली आहे, पण त्याची तयारी नाही. श्वास संपलेले आहेत तरी सुद्धा तो बोलतोय तेवढा नातवाचं लग्न बघितलं असताना जरा बरं वाटलं असतं. श्वास संपलाय, जगणं बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणतात. काय म्हणतात त्याला? मृत्यू. श्वास बाकी आहे पण जगणं संपलेलं आहे. जगतोय ना तो, समाजामध्ये कार्य करताना दिसतोय, घरामध्ये कार्य करताना दिसतोय, पण कुठल्याही वस्तूला लिप्त नाही, अलिप्त आहे. कुठल्याही वस्तूविषयी अंतःकरणामध्ये ममत्व नाही. ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला त्याग करायला तयार आहे, ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला. जगतोय ना फक्त समाजासाठी, देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. जे ज्ञान मला मिळालेलं आहे, जे श्री गुरूंच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने मला मार्गदर्शन मिळालेलं आहे, आणि त्या मार्गदर्शनाने जे देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य मी करतोय, ते कार्य अनेकांनी करावं म्हणून उपदेश करण्यासाठी जगतोय. तो मार्ग अनेकांनी अवलंबावा, त्या मार्गामध्ये अनेकांनी यावं म्हणून यासाठी प्रयत्न करतोय. जगतोय ना, पण त्याचं स्वतःसाठी जगणं संपलंय. बरं का? श्वास बाकी आहे, जगणं संपलेलं आहे. त्याला जीवनमुक्त म्हणतात. काय म्हणतात त्याला? जीवनमुक्त. आणि गीतेच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? स्थितप्रज्ञ. फक्त देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. अशा माणसाला कसा जरी मृत्यू आला, कुठे जरी आला, मरणोत्तर त्याच्या देहाचे काही जरी झालं, कोण्या कुत्र्याने जरी खाल्ला, राणावनात जरी पडला, तरी शास्त्र सांगताय तो धन्य झाला. कारण आत्मा गेल्यानंतर तुमच्या देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं असतं. जे का जीवन मुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी, तरी ते धन्य झाले, धन्य झाले. ते आम्ही मेल्यानंतरचा विचार करतो. आम्हाला जिवंतपणे मुक्त व्हायचं आहे. जगद्गुरु तुकोबा काय झालं? जिवंतपणे मुक्त, कुठल्याही बंधनात अडकले नाहीत, ज्या बंधनात आम्ही अडकलोय. आज तुमच्या आमच्यासारखी बाबा सर्वसामान्य माणसं आहेत ना, तुम्ही सगळेच माझ्या समोर बसले. चंद्रकांत बाबा आहेत, श्रीपाद बाबा आहेत, श्रीपाद महाराज आहेत, तुम्ही सगळेच बाबा. आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं फक्त काय करतात माहिती आहे का? आपल्याला जेवढं असेल ना तेवढं लोकांना देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये अधिक स्वार्थ आपला नसतो, लोकांचं शोषण करण्याचा स्वार्थ आपला नसतो. गोर गरिबाला लुबाडायचा स्वार्थ आपला नसतो. तो मग आपल्याला ते विचार आहेत ना, ते स्पर्श पण करत नाहीत, आपल्याला स्पर्श पण करत नाहीत. कारण आपण जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी माणसं आहेत. आपण माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी माणसं आहेत. आपण नाथ महाराजांच्या, शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी माणसं आहेत. पण जे अतिशहाणे झाले ना, ज्यांना आपण पंडित म्हणतोय, ज्यांनी बरंच काही अभ्यास केला आणि बरंच काही अभ्यास करून फक्त स्वार्थ कशाने साधता येईल तेवढंच काढलं, असे गुरु आज गरिबांचं शोषण करून अब्जाधीश झालेले आहेत. अब्जाधीश. आणि त्यांना आम्ही परमार्थिक समजतोय, त्यांना आम्ही मोठे गुरु समजतोय, मोठे गुरु. गरिबांचं शोषण करणार. आपला विषय काय माहितीये का? जी जगद्गुरु तुकोबांनी भक्ती केली ना, ती भक्ती तुम्ही करा, ती पांडुरंगाला आवडेल. अरे दुष्काळाच्या वेळी जगद्गुरु तुकोबांनी आपल्या सगळी संपत्ती दान करून टाकली. सावकार म्हणून कार्य करत असताना ज्या वह्या लिहिलेल्या होत्या सगळ्या त्या नेऊन इंद्रायणाच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या. कुठे गोर गरिबाचं शोषण करणारे हे गुरु. भावनिक झाला एखादा मनुष्य, त्याच्या भावनेचा गैरफायदा घेणारा, त्याच्या श्रद्धेचे गैरफायदा घेणारे गुरु. आणि कुठे रे आमचे जगद्गुरु तुकोबा महाराज?
दुष्काळाच्या वेळी बायको पोरा अन्न अन्न करता जात आहेत आणि जगद्गुरु तुकोबा म्हणतात बरेच झाले देवा निघाले देवा. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी सोने चांदी मोहर हिरे अशी अगदी भरपूर काही पाठवलं जगद्गुरु तुकोबांना. त्याचा स्वीकार जगद्गुरु तुकोबांनी करावं आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करावा, त्याच्यावर आपलं सगळं काय असेल ते सांभाळावं. ते नुसतं बघितल्याबरोबर जगद्गुरु तुकोबांच्या तोंडातून शब्द आलेला इथे कोणी घाण केली. आणि पुढे जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात माहितीये? सोने रुपे आम्हा मृतिके समान. त्या जगद्गुरु तुकोबांचं गाथा आम्ही घेतलेली आहे, त्या माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आम्ही घेतलेली आहे. कमीत कमी एवढं भान तर आम्ही ठेवलं पाहिजे की आम्ही काय करायला हवं, आम्ही कसं जगायला हवं, आम्ही कसं वागायला हवं. भक्तीचे प्रकार अनेक आहेत. श्रवणापासून तर आत्मदेवी निवेदनापर्यंत मुख्य 9 प्रकार पडले जातात. ऐकणं ही भक्ती आहे हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही बरं का. ऐकणं ही भक्ती आहे आणि सांगू का, ऐकणं म्हणजे श्रवण करणं हा नवविधा भक्तीचा पाया आहे. आज बरीचशी माणसं अशी आम्हाला पाहायला मिळतात की ऐकून घेत नाही, फक्त त्यांचा पट्टा चालवणार. आपल्याला एवढं तर माहिती आहे ना, ऐकून मनुष्य बिघडतोय. आपण बोलतोय की नाही माझा पोरगा तसा नव्हता रे, माझ्या शब्दाच्या पलीकडे जात नव्हता, पण जेपासून या पोरांच्या जायला लागला ना तेपासून या पोरांचं ऐकून, म्हणजे आपल्याला माहिती आहे ऐकून मनुष्य बिघडतोय. ती आई पण बोलते का नाही, माझा पोर माझ्या शब्दाच्या पलीकडे कधीच गेला नाही, मी सांगन तसाच राहायचा, पण जिथून ही बाईचा ऐकून मला पोर बिघडला. संत म्हणतात तुमचा जर विश्वास आहे की नाही ऐकून मनुष्य बिघडतोय, तर मग याच्यावर पण विश्वास ठेवा, ऐकून मनुष्य घडतोय. ऐकूनच मनुष्य घडतोय. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर युद्ध करायची वेळ आली त्यावेळेला अर्जुनाने समोर आपलेच सगळे बघितले, म्हणजे काय निर्माण झालं, ममत्व निर्माण झालं, माया निर्माण झाली. ती माया बाजूला करण्यासाठी, त्या ममत्वाला पार करण्यासाठी, ते ममत्व बाजूला करण्यासाठी तिथे भगवान श्रीकृष्णांनी काय केलं बरं? काय केलं? असं बसवलं काय, विभूती फुगली काय, गंधे दोरे बांधले काय, अजून काय काय केलं बरं? काय केलं? कुठली साधन वापरलं? त्या भर रणांगणामध्ये कुरुक्षेत्रावर गीतेवर मार्गदर्शन केलं, गीता ऐकवली. आणि शरीर जात हे अघवे, हे नासिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. नाही पण म्हणे माझी इंद्रिय जी आहेत ना, ती इंद्रिय म्हणतात का नकोच, माझे हात पाय असे गळून पडले तो देवा. बरं का, बाकीच्या ठिकाणी नाही, बाकीच्या ठिकाणी मनोरंजन जिथं असेल ना तिथं त्याचे हातपाय गळत नाही. बाबा खरं की खोटं आहे? तिथे त्याला झोप येणार नाही, तिथे त्याला आलस येणार नाही, तिथे त्याला कंटाळा येणार नाही. एकदा गणपतीची स्थापना होऊ द्या ना, अहो 5-5 दिवस एका जागेवरून मनुष्य उठत नाही, तिथेच खातंय, तिथंच सगळं काही, आलीच वेळ तर त्यांच्याच बाजूला. बरंच काही बोलण्यासारखं येते. अहो अशा आडवळणीच्या गल्ल्यांच्यातल्या जावं नाही, त्यावेळेला जावत नाही, एवढा वास मारतोय उतारी सारखा. कारण यांना पत्ती वाटेपर्यंत परत यायचं असतंय ना, पत्ती वाटेपर्यंत ते उरकून परत यायचं असतंय. ते काय बघायला जातील कुठे आहे ना काय काय माऊली. पण तिथं कधी असं कधी झालंय का, एखादा रात्रीचे 12-1 वाजलेला आहे, पत्ती हातात घेऊन डुलतो बिचारा. झोपण्याच्या वेळी मनुष्य जागा असतो माऊली, जिथे मनोरंजनाचं आहे, जिथे अधोगतीचं आहे, जिथं माणसाचं आयुष्य बर्बाद होतंय, उद्ध्वस्त होतंय, त्या ठिकाणी मनुष्य बघा किती आवडीने बसलेला असतोय. अरे पण जिथे हित आहे, जिथं खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शन मिळते, जे संतांचं कार्य आहे, जे देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य आहे, तिथे जागेपणी मनुष्य झोपतोय. हे सगळ्यात मोठी अभागी वृत्ती आहे, ही सगळ्यात मोठी दरिद्री अवस्था आहे आमची. आणि म्हणून
ऐकणं ही भक्ती आहे. ऐकून अनेकांचा उद्धार झाला. त्याच्यामध्ये अनेक आहेत उदाहरणं. तो उपदेश केला जरी तुझी इंद्रिय शिथिल झाली असतील, अगदी अशी थकल्यासारखी झाली असतील, नको म्हणत असतील, तरी पण मग भगवंत म्हणतात इंद्रिय जे जे म्हणती ते त्याची पुरुष करती, ते करलेची न करती विषय सिंधू. म्हणून इंद्रियांचं ऐकायचं का संतांचं ऐकायचं हे आपण ठरवायचं. इंद्रियांना काय आवडतंय माहितीये का? मनोरंजन, ऐक, टाइमपास. तुम्ही कोणताही नाद बघा, कोणतंही व्यसन बघा, सुरुवातीला मनुष्य टाइमपास म्हणूनच करत असतो. कुठलंही बघा, कुठलं व्यसन तुम्ही घ्या ना, कुठलंही व्यसन घ्या, अगदी तंबाखूपासून तर दारूपर्यंत. नाद बघा, कुठलाही नाद बघा, सुरुवातीला नाद म्हणून करत नाही, तो व्यसन म्हणून करत नाही, टाइमपास म्हणून. पण तुम्हाला सांगू का, इंद्रियांना एकदा सवय लागली ना, जर तंबाखू असेल ना, चुना नसेल ना, तर 4 घरं हिंडायला लावतो तो. 4 घरं हिंडायला लावतो. आणि उलट बोलतात, अरे मग दुकान बोलतो सगळे बंद झाले म्हणून तो तुमच्या घरी आलोय मागायला. काय प्रवास जर करत असेल तर प्रवासामध्ये तो भटकत असतोय तिथे, त्याच्याजवळ काही ओळख बिलक लागत नाही त्याला. बरं, समोरचा माणूस खातोय का नाही खातोय तेही माहिती नाही त्याला, पण तो त्याला विचारतोय ना, दादा आहे का चुना? तो बोलतो चुना कशाला बोलतात तेच आयुष्यात कधी माहीत नाही बोलतो. यांनी खायचं पण काम केलं ना, लावायचं पण काम केलं लोकांना. ह्यो बा काय घाबरणार आहे राहिला इकडे तिकडे, चुना लावायचा असो. वाईट कर्म करताना मनुष्य जर घाबरत नाही, तर मग चांगली कर्म करताना का घाबरायला पाहिजे, तिथे का आपण विचार करायला पाहिजे, आहे की नाही? म्हणून मग संत म्हणतात की ऐकणं ही भक्ती आहे. कारण ऐकूनच मनुष्य घडला जातो, म्हणून ऐका. ऐकण्यापासून भक्तीला सुरुवात आहे, श्रवणापासून भक्तीला सुरुवात आहे. जरी कार्यकारण अर्जुन असेल तरी उपदेश आपल्याला केलेला आहे, बरं का? कार्यकारण जरी अर्जुन असेल तरी उपदेश कोणाला केलेला आहे? आपल्याला केलेला आहे. आणि म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे, म्हणून आपण ते वाचन केलं पाहिजे, त्याप्रमाणे जगण्याचा वागण्याचा निश्चय केला पाहिजे. आता मनुष्य एकाएकी काही बिघडत नाही, हे तर माहिती आहे का आपल्याला? एकाएकी बिघडतो का? ज्या दिवशी त्या पोराला काही केल्या चुना मिळत नाही, तेव्हा तो बापाच्या डबीमध्ये किंवा बापाच्या खिशामध्ये जेव्हा चाच पडतो, तेव्हा बाप बोलतोय काय शोधतोय रे? बोलतो बाबा चुना पाहिजे होता. तू पण बोलतो 10 वर्षे झाली, बोलतो तुम्हाला माहित नाही. 10 वर्षे झाली पण काय बोलतो, तुम्हाला माहित नव्हतं अजून. आलं का लक्षात? काही वेळेला परंपरेने येत असतंय. आजोबा जर नातवाला सांगत असेल, बाबा मी वटीवर बसलोय दादा, स्वयंपाक रूम मध्ये जाऊन माझी एवढी विडी पेटून आण. कोण सांगतोय? आजोबा. कोणाला सांगतोय? नातवाला. बाबा तो स्वयंपाक रूम मध्ये गेला, बरं का, स्वयंपाक रूम मध्ये गेला, मधल्या रूम मध्ये आला ना, मग त्याने विडीकडे बघितलं तर विडी विजत आली असं त्याला वाटलं, मारला ना सुटका त्याने, दूर काढाल आजोबांच्या पुढं. काय चुकलं त्याचं सांगा? आजोबा बोलतो काय रे तू? बोलतो विजायला आली होती, परत जाऊन पेटवाचा उपयोग करण्यापेक्षा बोलतो मारला एक सुटका, त्यात काय एवढा विशेष आहे? कधीतरी आजोबा हरिपाठ वाचतात, हरिपाठ करतात म्हणून नातवाने जवळ जाऊन बसावं, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी आजोबांच्या मांडीवर ज्ञानेश्वरी आहे, आजोबांच्या पुढे ज्ञानेश्वरी आहे ना, नातवाने त्या ज्ञानेश्वरीशी खेळावं, वाचण्याचा प्रयत्न करावा, बोटं फिरवावीत. हे संस्कार आहेत, ही संस्कृती आहे. उद्या आमच्या मुलांकडे सगळं काही पाहायला मिळेल रे, पण हे संस्कार संस्कृती पाहायला मिळेलच हे सांगू शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये अनेक माणसं आहेत, तुमच्यासारखे अनेक माणसं आहेत की ते संस्कार निर्माण करण्याचं काम करतात, ती संस्कृती निर्माण करण्याचं काम करतात, पण मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. कारण का माहिती आहे का? जो नको ती कर्म करतोय ना, जो नको त्या विचारामध्ये आहे ना, त्याला माणूस आज भारी समजतोय, श्रेष्ठ समजतोय, बरं का? पण जो रोज नित्य नेमाने मंदिरात जाऊन दिवा लावतोय, देवदेव करतोय, देवाचं स्तवन करतोय, त्याला लोक म्हणतात येडा. आणि ज्या दिवशी हे काम करताना आपल्याला लोक वेडे म्हणतील ना, त्या दिवशी आपण जगद्गुरु तुकोबांकडे बघायचं आणि नम्र प्रार्थना करायची, तुकोबांना बाबा आम्हाला हेच हवं होतं आणि याच्यासाठीच आम्ही परमार्थ करतोय.
कारण ज्या दिवशी देवाचे वेडे झालो हे लोक आपल्याला बोलतील ना, त्या दिवशी आपल्या जीवनाचं सार्थक झालं समजा. जगद्गुरु तुकोबांना काय बोलले लोक? येडा झाला. अरे वेडा झाला बरोबर, पण कसला वेडा झाला? माणसाला वेळ लागलं पाहिजे ना. या कलियुगामध्ये जर नको त्या प्रकारचं जर वेळ माणसाला लागत असेल, नको त्या गोष्टीचा वेळ जर माणसाला लागत असेल, आणि त्या गोष्टीमुळे, त्या व्यसनामुळे जर आपला संसार जर उद्ध्वस्त करत असेल, बर्बाद करत असेल, आपली मुलं बाळ जर रस्त्यावर येत असतील, हे सगळं डोळ्यात बघूनही जर तो वेडा ते वेड सोडत नसेल, तर आम्ही म्हणतोय आम्हाला देवाचं वेड लागलंय ना, यात आम्हाला स्वाभिमान आहे. आम्हाला संतांचं वेड लागलंय ना, यात आम्हाला स्वाभिमान आहे. कारण ज्या दिवशी विद्यार्थ्याला अभ्यासाचं वेड लागतंय ना बाबा, त्या दिवशी त्याची पास होण्याची चिंता त्याच्या आई वडिलांनाही नसते आणि शिक्षकांनाही नसते. कारण त्याला वेड कसं लागलेलं आहे? अभ्यासाचं. आम्हालाही देवाचं वेड लागावं, आम्हालाही संतांच्या विचाराचा वेड लागावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. ज्या दिवशी ते वेड लागेल ना, त्या दिवशी आम्हाला समजा आमचा उद्धार झाला. फक्त लागलं पाहिजे ते कधी माहिती आहे का? मग त्यासाठी अखंड नामचिंतन हवं आहे. अखंड नामचिंतन. आणि या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर असेल तर नामस्मरणाला अतिशय महत्व दिलेले आहे. असो, पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती, बोलणं. बरं का? एखाद्याला उपदेश करणं, चांगला उपदेश करणं, याला कीर्तन म्हणतात. आलं का लक्षात? केवळ आम्ही फेटा बांधून चार चौघांमध्ये उभा राहून चार सातकरी घेऊन जे करतोय त्यालाच म्हणतात असं नाही. त्याला कीर्तन म्हणतातच, पण त्यालाच म्हणतात असं नाही. तर गावातील एखादा माणूस आहे, त्याच्यावर एखादा मोठा प्रसंग आलेला आहे, एखाद्या गोष्टीमध्ये अडकलेला आहे, खूप मोठं संकट त्याच्यावर आलेलं आहे, त्याला जगावं की मरावं अशी अवस्था झालेली आहे. तो मरण्याच्या आधी एखाद्या मित्राला भेटतो आणि सांगतोय, दादा कदाचित उद्या मी तुला दिसणार नाही रे, कारण माझ्यावर एवढा मोठा प्रसंग आलेला आहे, संकट आलेला आहे. अशा वेळेला त्याला जगण्याचा मार्ग आमच्या बोलण्यातून जर मिळत असेल तर त्याला कीर्तन म्हणतात. त्याला जगण्याची स्फूर्ती, जगण्याची उमेद जर आमच्या बोलण्यातून मिळत असेल तर त्याला कीर्तन म्हणतात. त्याला अमृत म्हणतात, ज्ञानामृत. पण तुमच्या बोलण्याने, तुमच्या जगण्याने, वागण्याने जर एखादा जाऊन आत्महत्या करत असेल ना, तर त्याला विष म्हणतात, विष. असो, या कलियुगामध्ये आपला उद्धार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मार्ग जर सर्व संतांनी सांगितला असेल तर नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. अखंड नामस्मरण आम्ही करावं, केलं पाहिजे. नाही काही लागतंय का हो त्याला? इतर साधनं आहेत ना, त्या साधनांमध्ये जर आपल्याला जायचं असेल, ती साधनं जर स्वीकारायची असतील, करायचं असेल, तर प्रत्येक साधनं हे दुसऱ्यावर अवलंबून आहे, नामस्मरणाशिवाय. तुम्हाला पूजा करायची असेल तर मंत्रोच्चार करणारा तुम्हाला भेटायला पाहिजे, 4 पैसे तुमच्याकडे पाहिजेत. तुम्हाला होम हवन करायचं असेल तर त्यासाठी याज्ञिक पाहिजे. सगळ्या गोष्टी काही पण बघा तुम्ही. म्हणून तर माऊली म्हणतात, योग याग विधी येणे नोय सिद्धी. कारण पूजा अनेक गावामध्ये करतात रे, पण तो जर अभिमानात बोलत असेल का आमच्या गावात बऱ्याच ठिकाणी पूजा होतात, पण आपल्यासारखी पूजा 2000 माणसं जेवून गेली. त्याला विचारलं 2000 माणसं जेवून गेली, तू कसं का ओळखला? तर बोलतो 2000 पत्रावल्या संपल्या. अरे पण निम्म लोक बसायला घेतल्या, त्याचा तुला कुठं माहिती वाला होता म्हणून. असू द्या, चला. फक्त आपला काय होतो, माऊली काय म्हणतात, ज्याच्याने तुमच्याकडे दंभ, अभिमान, अहंकार जर येत असेल किंवा उपाधी जर निर्माण होत असेल तर ते साधन तुमच्यासाठी योग्य नाही. म्हणून देवाची एक वारी उभा क्षण भरितेने मुक्ती चारही साधियल्या, स्वलोकता, समीपता, स्वरूपता आणि सयुज्यता, या चारही मुक्ती जर तुम्हाला साधून घ्यायच्या असतील तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून तिसरी भक्ती आहे नामस्मरण. बरं का? आमच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी, आमच्या आयुष्याचा उद्धार होण्यासाठी भगवंत आम्हाला गीतेमध्ये उपदेश करतायत. आणि उपदेश करत असताना 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेन्ते कोणते य सदा तद्भाव भाविता. आणि त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा. काय म्हणतात भगवंत?
आज प्रत्येक माणसाला आपला उद्धार व्हावा असं अंतःकरणपूर्वक वाटतंय. आज प्रत्येक माणसाला आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं, आपण मुक्त व्हावं असं प्रत्येकाला अंतःकरणपूर्वक वाटत असतंय. मुक्त होण्याचा मार्ग एक आहे, आपल्या जीवनाचा उद्धार होण्याचा मार्ग सगळ्यात साधा आणि सोपा आहे, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आम्हाला जर शेवटच्या वेळेला जर आनंदात जायचं, शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर अंतःकरणपूर्वक वाटत असेल, आम्ही मरणोत्तर जर देवाला प्राप्त व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे याचं उदाहरण देत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरंतम तमे वेत्ते कोणते सदा तद्भाव भावितः. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे त्यालाच तुम्ही मरणोत्तर प्राप्त होता. तीच वस्तू तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असते. मग सांगा ना, आम्हाला देव आवडतो. मला तरी वाटतं इथे बसल्या सगळ्यांना देव आवडतो म्हणून आपण प्रवचन श्रवण करतो. ज्यांना आवडत नाही त्यांच्याविषयी बोलायची गरज नाही. पण सांगू का, ज्यांना आवडतो त्यांनाही देवच सांभाळतो, आणि ज्यांना देव आवडत नाही, जे नास्तिक विचाराचे, त्यांना सुद्धा देवच सांभाळतोय हे विसरून चालणार नाही. असो, आम्हाला देव आवडतोय, पण आम्ही देवाला आवडावं असं कोणाला वाटत नाही, बरं का. ते वाटावं म्हणून आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. आमच्या घरी देव यावा असं प्रत्येकाला वाटतंय, पण देवाच्या घरी आम्ही जावं असं कधीही कोणाला वाटत नाही. आणि वाटत असतं तर स्मशानभूमीकडे पाहून आम्ही नमस्कार केला असता, एक दिवस यायचंय बरं का मला इथे एवढं स्मरण आम्ही ठेवलं असतं. असो, ते देवाचं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. बरं, त्या नामस्मरणातून आम्हाला काय प्राप्ती मिळेल? आपल्या घरामध्ये कुठेतरी असं मातीचं घरटं असतंय बघा, भिंतीला असतंय की नाही? मातीचं घरटं बघितलंय? पुरुषांपेक्षा महिलांना जास्त माहित असेल, कारण घरापोटाचं काम कोण करतंय? आपलं ह्या घरटं पोटाचं काम कोण करतंय? घरटं पोटाचं काम मी जबाबदारीने बोलतो बाबा, जबाबदारीने बोलतो का घरटं पोटाचं काम महिला करतात, कारण आहे त्याला घरातली साफसफाई, स्वच्छताची. तुम्ही म्हणतोच काहीतरी वाटून घेत असते. स्वच्छतेची जबाबदारी कोणावर असते? महिलांवर असते. आई बरोबर आहे की नाही? जो कोपरा पुरुष वर्षभर बघत नाही, तो कोपरा बाई रोज पाहते झाडू मारताना, आहे की नाही? असो, त्या घरटं ज्या वेळेला आपण फोडतो त्यावेळेला त्या घरट्यातून काय निघतंय? आळ्या निघतात, बरोबर आहे ना? आळ्या निघतात, बरोबर आहे. त्या आळ्या, खरं तर घरटं कोणाचं असतंय? ते घोंगेऱ्याचं असतंय, भोंग्याचं असतंय. त्या भोंग्याने त्या आळ्या आणून ठेवलेल्या असतात. तो काय करतो माहिती का? कुठेही गेला, कुठूनही आला तरी त्या आळीला टोचत असतो. पण तुम्हाला सांगू का, सतत त्या आळीकडे एकच स्मरण असतंय, आता येणार टोचून जाणार, आता येणार टोचून जाणार, आता येणार टोचून जाणार. असं स्मरण करता करता त्या आळीचं रूपांतर जर भोंगेऱ्यामध्ये होत असेल, तर आम्ही भगवंताचं स्मरण केलं तर सांगा ना, देवामध्ये आणि आमच्यामध्ये फरक राहील का? पण ते सांगावं लागतं, हे दुर्भाग्य आहे. देवाचं नामस्मरण कर म्हणून सांगावं लागतं, हे आमचं दुर्भाग्य आहे. असो, आम्ही डोळ्यातून देवाला पाहावं याला भक्ती म्हणतात, आम्ही कानातून देवाला ऐकावं याला भक्ती म्हणतात, आम्ही तोंडातून देवाचं स्तवन करावं, नामस्मरण करावं याला भक्ती म्हणतायत. आमच्या सर्वांगाने देवाचं, धर्माचं आणि देशाचं कार्य करावं यालाच भक्ती म्हणतायत. आणि हीच भक्ती देवाला आवडते बरं का, हीच भक्ती देवाला आवडते. तुम्ही किती लोकांना जेवायला घालताय ना, असू द्या, दान धर्म केलाच पाहिजे, आपण जेवायला घातली पाहिजे, पण ती लोक तुमचा मंडप सोडताना जर तुमच्या गुलाबजामला नाव ठेवत असतील, 2 भाज्या असून जर 3ऱ्या भाजीची अपेक्षा करत असतील, तर अशी लोक जेवल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळेल की पाप मिळेल ते मला सांगता येणार नाही. तो निवडा तुम्ही करायचा आहे. पण खऱ्या अर्थाने ज्याला अन्नाची गरज आहे, ज्याला अंतःकरणपूर्वक भूकच लागलेली आहे, अशा माणसाला तुम्ही नुसतं डाळ भात जरी जेवायला दिलं ना, जाता जाता तो आपल्या पोटावर हात फिरवी ढेकर ज्या वेळेला देतो ना, त्यावेळेला तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो, हे मात्र निश्चित आहे. आमचं काय होतंय माहितीये का, तहानलेल्याला आम्ही पाणी पाजत नाही, आणि ज्याला गरज नाही त्याला काय काय पाजतो आपण. जब प्यासे को पानी पिलाते नहीं, बाद अमृत पिलाने से क्या पाएगा.
जर आम्ही तहानलेल्याला पाणी पाजत नाही, ती वृत्ती जर आम्हाला होत नाही, ती बुद्धी जर आम्हाला होत नाही, तर बाकी किती जर आम्ही पुण्य करत असू ना दादा, तरी त्याला पुण्य म्हणतात की पाप म्हणतात, याचा विचार आम्ही करायला हवा. याचा विचार आम्ही करायला हवा. आणि म्हणून आम्ही मंदिरात जाऊन देवाची पूजा करतोय, देवाला स्वच्छ करतोय, देवाला गंध लावतोय, देवाला आरत्या करतोय, देवाला अगरबत्ती दाखवतोय, धूप दीप दाखवतोय. अरे दाखवलंच पाहिजे ना, श्रद्धा आहे आपली, केलंच पाहिजे. हा धर्म आहे आपला, हे कर्तव्य आहे आपलं. मी म्हणेन प्रत्येकाच्या घरामध्ये हिंदू धर्माला मान्य असलेला एक तरी ग्रंथ पाहिजे. मी सांगत नाही की तुम्ही ज्ञानेश्वरीच ठेवा, गाथाच ठेवा म्हणून. तुम्हाला ज्याची प्रचिती असेल ना तो ग्रंथ ठेवा. हिंदू धर्माला मान्य असणारा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात पाहिजे. नुसता घरात कोपऱ्यात पाडून ठेवू नका, तर रोजचं नियम ठेवा. 2 ओव्या वाचीन तेव्हाच घर सोडेन, 2 अभंग वाचीन तेव्हाच घर सोडेन, एखादा अध्याय वाचेन तेव्हाच घर सोडेन, घराच्या बाहेर जाईन, हा नियम ठेवा. आपण हिंदू आहोत ना, आपल्या कपाळाला टिळा पाहिजे, लाल काळा कुठलाही असू द्या ना. चंदन लावा, गंध लावा, गंधगुली लावा, शेंदूर लावा. आपला धर्म आहे, ती ओळख आहे आपली, ओळख आहे आपली ती. दुसरं, आज करोडो रुपयाचे बंगले पाहायला मिळतात. बाबा अनेक ठिकाणी आपण जातोय, आपल्या हाताला धरून, आपली इच्छा नसते बघायची, पण आपल्या हाताला धरून लोक दाखवत आहेत. मला खालचं बघून झालं का आम्ही कंटाळतो, आता बदल नाही, वरती तर बघा तुम्ही, याच्यापेक्षा भारी. अरे पण आमची इच्छा नाही ना. नेतात ना, सगळं दाखवलं, खाली 2 बेडरूम, वरती 4 बेडरूम, वरती 2 टीव्या, खाली 2 टीव्या. अरे बापरे बापरे, काय बघाल, सगळ्या रूम मध्ये एसी काय नाही, काय काय असू द्या ना. अरे तुमच्या संपत्तीचा, तुमच्या पैशाचा तुम्ही नाही आनंद घ्यायचा तर काय लोक घ्यायला येतील का? घ्या ना बिंदास, 2 मजली काय 4 मजली बांधा, त्यात आनंद घ्या. पण देवाचा फोटो लावताना जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला विचार करायला लागत असेल की हा कुठे लावू, तर तुम्ही 1 नंबरचे भिकारी आहात. करोडो रुपयाचा बंगला असून सुद्धा जर देवाचा फोटो लावायला जर तुम्ही तुमच्या घरात जागा ठेवली नसेल, त्याचं नियोजन केलं नसेल, तर हिंदू म्हणून घ्यायचं का, हे आपण पहिले आपल्याला विचारा, आपल्या अंतःकरणाला विचारा. काय करतोय आम्ही? हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी ज्या वेळेला आम्ही मिरवणूक काढतोय, त्यावेळेला त्या मिरवणुकीमध्ये पिऊन नाचतोय आम्ही. ही भक्ती आहे, हा परमार्थ आहे. माझ्या आई बहिणींनी खाली मान घालायला लागावी अशा प्रकारची डीजेवर गाणी लावून नको त्या प्रकारचा नाच आम्ही करतोय. हे धर्माचं कार्य करतोय का रे आम्ही? स्वतःच्या मनाला विचारा ना, याला धर्म म्हणतात का, याला नीती म्हणतात का, याला धर्म आचरण म्हणतात का, विचारा. उद्या गणपती घरोघरी येतील मूर्ती रूपाने, परवा त्यांचं विसर्जन ज्या वेळेला आम्ही करू मूर्तीचं, त्यावेळेला पिऊन त्यांना निरोप देतोय आम्ही. नको त्या प्रकारची धांगड निगा मैहू डोन आणि काय काय शांताबाई ना कांताबाई काय ना आणून काय 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 गाणी लावतोय आम्ही, त्याच्यावर नाचत त्या देवाला निरोप देतोय. आणि उलट बोलतोय पुढच्या वर्षी लवकर या, कारण ह्या वर्षी हारलोय, पुढच्या वर्षी जिंकण्याची इच्छा आहे. अरे किती भिकारी अवस्था आहे रे आपली, किती दरिद्री अवस्था आहे. आमच्या धर्माला इतर धर्मियांचा धोका कमी आहे, पण आमच्या धर्मातले जे असे दरिद्री विचाराची माणसं आहेत ना, जी मंदिरात जाऊन नको त्या उठाठेवी करतात. मंदिरात कीर्तनच घडलं पाहिजे, प्रवचनच घडलं पाहिजे, देवाचं स्तवनच घडलं पाहिजे, ग्रंथ वाचा, नामस्मरण करा. आपल्या अख्ख्या गावातून, आपल्या संसारामध्ये उद्वेग झाल्यानंतर, चिंता झाल्यानंतर, चिंताग्रस्त मनुष्य झाल्यानंतर तुम्हाला म्हणतोय मोकळा होण्याचा एकमेव एकांतच ठिकाण असेल तर गावातलं कुठलंही मंदिर असू द्या. या ठिकाणी हनुमंताचं मंदिर आहे, आपलं गावदेवीचं मंदिर आहे, बाबांचं तिकडे दत्तगुरूंचं मंदिर आहे. मी तर म्हणेन हे वालकासवाले सगळे भाग्यवान आहेत, ज्या काही गावांमध्ये एक पण मंदिरं पाहायला मिळत नाही. तुमच्या गावामध्ये 3-3, 4-4 मंदिर आहेत. याला धर्म म्हणतात, याला धर्माची संस्कृती म्हणतात. बाकी काय, अरे करोड रुपयाचे बंगले बांधाल तुम्ही, पण ही बुद्धी सगळ्यांना सुचते का? नाही सुचत. आणि म्हणून आम्ही जी आमच्या सर्वांगाने करतोय ना, त्याला भक्ती म्हणतात. सर्वांगाने करतोय त्याला भक्ती म्हणतात. सांगू का, आपला विषय होता, आम्ही मंदिरातल्या देवाची पूजा करण्यामध्ये कधी काही कमी पडत नाही. त्याला दुधाचा अभिषेक घालतोय. घालावा ना, घालावा, नक्कीच आपली श्रद्धा असेल ना तर घालावा. पण त्या देवाला दुधाचा अभिषेक घालण्यापूर्वी एक कब्बर आईला आणि बाबाला पण दूध देऊन झाला. अरे एखाद्या वेळेला एखादी आजी बिचारी सकाळपासून चहा चहा करते आणि तिची सून पोथ्या वाचायला बसलेली असते. उलट बोलते माझ्या पोथ्या वाचल्याशिवाय तुला चहा देणार नाही.
देव कळला का आपल्याला? कळला नाही. ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते ना, ज्या घरामध्ये आई वडिलांचं समाधान पाहिलं जात आहे, समाधानाचा विचार केला जातो, घर नाही त्याला आम्ही मंदिर म्हणतो, संतांच्या भाषेमध्ये ते मंदिर आहे. मंदिर आहे. आज आमच्या हिंदुस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये पंढरपूर क्षेत्री पांडुरंग परमात्म्याचं दर्शन जे आम्हाला होत आहे ना, याला कारण म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. तुम्ही म्हणाल आई वडिलांच्या सेवेमध्ये काय सामर्थ्य आहे? मी म्हणेन 28 युग पांडुरंग परमात्म्याला विटेवर उभं करून ठेवायचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेत आहे. आई वडिलांच्या सेवेत आहे. पण ज्या घरामध्ये आई वडिलांचा तिरस्कार केला जातो, मत्सर केला जातो, त्या घराला घर नाही, स्मशान म्हटलं जातं. स्मशान. आणि म्हणून या कडव परिवाराच्या या मुलांच्या समोर मी नतमस्तक होतो, त्यांच्या चरणी नम्र नतमस्तक होतो. आमचे रमेश दादा असतील, आमचे रामदादा असतील, त्याचप्रमाणे आमचे कैलासवासी श्यामदादांची फॅमिली असेल. कारण का माहिती आहे का? ही दुरुद्ध माणसं जी आहेत ना, यांची अशा अपेक्षा फक्त एकच असते, ज्या घरात आम्ही जन्मलोय ना, शेवटचा श्वास आहे आम्ही त्याच घरात घ्यावा. म्हणून कितीतरी गावामध्ये तुम्हाला अशी काही माणसं पाहायला मिळतात, पोरांनी करोड रुपयाचे बंगले बांधले असतील ना, तिथं जात नाही. ते उलट बोलतात, या घरात आम्ही काम केलंय ना, कार्य केलंय ना, या घरात आम्ही वाढलोय, जगलोय ना, या घराची कौलं आमच्याशी बोलतात. या घराची भले लादी नसेल रे, पण ती माती आमच्याशी बोलते. या घरातले प्रत्येक खांब आमच्याशी बोलतात. ह्याच घरात आम्हाला शेवटचा श्वास घेऊ द्या. मी या कडव परिवाराच्या मुलांच्या चरणी का नतमस्तक होतो माहिती आहे का? आई साहेबांनी शेवटचा श्वास 85व्या वर्षी त्यांच्या घरात घेतला. हे भाग्य त्या मुलांच्या मुळे आई साहेबांना लाभलं. हे संस्कार त्या आई वडिलांचे आहेत. आज या कलियुगामध्ये जर पाहायला गेले ना, ज्यांना 2 वेळचं खायला मिळत नाही ना, ज्यांना अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करता येत नाही ना, अशा आई वडिलांची मुलं अनाथ आश्रमात पाहायला मिळतात. कारण त्यांचा नाईलाज असतो. त्यांची इच्छा नसते हो ठेवायची, पण काय करणार? स्वतःच पोट भरत नाही तर मुलांचं पोट भरणार कुठून? आणि मग त्यांची अपेक्षा असते की आमचे जसे हाल झाले, आम्ही ज्या प्रसंगामध्ये जगतोय, आम्ही ज्या संकटामध्ये जगतोय, तशी मुलांचे हाल होऊ नये म्हणून ती त्यांची मुलं अनाथ आश्रमामध्ये ठेवतात. दादा, पण आम्ही एवढे अभागी आहोत की ज्या आई वडिलांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, मेहनत केली, कष्ट केले, काबाड कष्ट केले, 4-4 ठिगळं पडलेली लुगडी आईने घातली, 2-2 ठिकाणी रोप केलेला शर्ट बापाने घातला, कधी स्वतःच्या अशा अपेक्षेचा विचार केला नाही, कधी स्वतःच्या मौज मजेचा विचार केला नाही. त्याच आई वडिलांना आज वृद्धाश्रम ती मुलं दाखवतात. यासारखं दुसरं अभागी आणि यासारखं दरिद्री पण काय असेल सांगा ना. देवाकडे आमच्या सुखासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रार्थना करणारे ते आई वडील असतात. तुमचा वाढदिवस जर कधी तुम्हाला साजरा करायचा असेल, तुमचा लग्नाचा वाढदिवस किंवा एखादा सण जर तुम्हाला आनंदाने जर साजरा करायचा असेल ना, तर तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या कुटुंबाला घेऊन एकदा वृद्धाश्रमात जा आणि एकदा अनाथ आश्रमात जा. ज्या मुलांना आई वडील नाहीत ना, त्या मुलांची अवस्था काय आहे हे आपल्या मुलांना त्यांच्या डोळ्यासमोर पाहू द्या अनाथ आश्रमामध्ये. आणि ज्या आई वडिलांना मुलांनी सांभाळलं नाही, त्या आई वडिलांची अवस्था काय आहे ही आपल्या मुलांना आणि आपल्यालाही डोळ्यामध्ये पाहता येते त्या अनाथ आश्रमामध्ये. परवा ज्या वेळेला मी एका अनाथ आश्रमामध्ये गेलो, त्यावेळेला एका बाबांच्या जवळ बसलो, आमचा संवाद चालू झाला, मी बोलायला लागलो. बोलता बोलता बरंच काही बोलणं, त्यांच्याकडून खूप काही ऐकायला मिळालं. बापाचा आणि आईचा त्याग काय असतो खऱ्या अर्थाने मला त्या ठिकाणी ऐकता ऐकता माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो बाप सांगत होता, पण बापाच्या डोळ्यात अश्रू होते बरं का. तो फक्त सांगत होता, म्हणजे किती धीट असेल तो माणूस बघा. पण शेवटी मात्र मी ज्यावेळेला विचारलं ना की बाबा तुम्ही हे इथे राहताय बरोबर आहे, पण हे चालतंय कसं काय? तुमचं कोण पाहतंय, काय पाहतंय, कसं काय? सांगताना मात्र त्या आजोबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि अश्रू डोळ्यात आणून ते सांगतात, दादा माझा एक मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे, एक मुलगा मोठा बिल्डर आहे, माझ्या मुलींचंही चांगलं झालेलं आहे रे. आज 4 वर्ष झाली मी माझ्या मुलींना बघितलं नाही. तुमचं चालतंय कसं बाबा? इथे तुम्हाला सांभाळतात कसे? दर महिन्याला ह्या मुलाने
एका महिन्याला पैसे पाठवले की दुसऱ्या महिन्याला दुसरा मुलगा पैसे पाठवतो, अशा प्रकारे चालत आहे. पण त्या बापाच्या मुखातून एक शब्द आला, दादा मी देवाकडे अशी प्रार्थना करतोय की मी ह्या जीवनाला मनपूर्वक कंटाळलेलो आहे. माझ्यावर अनेक प्रसंग आले. काय म्हणतोय तो बाप, माझ्यावर अनेक प्रसंग आले. आम्ही अतिशय हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढले. मी नाक्यावर सुरुवातीला कामाला जायचो म्हणे. माझी बाई लोकांची धुनी भांडी करायला जायचो, पण आम्ही एकच ठरवलं होतं, आम्हाला किती जरी त्रास झाला तरी चालेल, आमच्या मुलांना आम्ही शिकवणार, आमच्या मुलांना आम्ही शिकवणार. शिकवली, मोठी केली, चांगले झाले. अनेक प्रसंगांना तोंड दिलं, अनेक संकट, अनेक म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीतून आम्ही दिवस काढले, पण कधी असं मनामध्ये आलं नाही. पण आज माझ्या मनामध्ये असं आलेलं आहे, आज माझ्या मनाला अंतःकरणपूर्वक असं वाटतंय की त्या मुलाने पैसे पाठवण्यापेक्षा एखादी विषाची बाटली जर पाठवली ना तर सुटेल रे दादा, मी आयुष्यातून सुटेल, आयुष्यातून सुटेल. काय अपेक्षा असते रे त्या माणसांची आपल्याकडून? फक्त बोलण्यापुरतंच का? जणू देह ही पंढरी आणि आत्मा पांडुरंग. ज्या दिवशी आम्ही आमच्या आईवडिलांची सेवा करतोय ना, अंतःकरणपूर्वक ज्या वेळेला आमच्याकडून त्यांना आनंद होतोय की नाही, त्यावेळेला 33 कोटी देव आमच्यावर कृपा करत असतात. 33 कोटी देव कृपा करत असतात. पण त्या आईवडिलांचा धिक्कार जर करत असू, आम्ही गरीबाचं